पंढरीच्या वारीचं वैशिष्ट्य हे एक निराळ आहे. इतर तीर्थयात्रांपेक्षा, इतर यात्रा जत्रांपेक्षा पंढरीची वारी ही निराळ आहे. कशी? मला सांगा. काशीची यात्रा केली जाते, चारधामची यात्रा केली जाते, नर्मदा परिक्रमा केली जाते, पण ती कशी करावी? काशीला जावं, कसं जावं? एकट्याने जावं. काशीला जावं ते काय गावाला घेऊन नाही, आपल्या कुटुंबाच्या सोबत नाही, एकट्याने ती तीर्थयात्रा करावी. नर्मदा परिक्रमा करावी, चांगलंच आहे, पण कशी करावी? एकट्याने करावी. चारधामची यात्रा करावी, कशी करावी? ती वैयक्तिक उपासना आहे. पण पंढरीची वारी मात्र ती वैयक्तिक नाही, सामूहिक उपासना आहे. या रे लहान थोर, या ती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. पंढरीची वारी ही एकट्या दुकट्यानं करण्याचा विषय नाही. ती सर्वांना सोबत घेऊन, सगळ्यांसोबत आनंदानं, प्रेमानं नाचणं, गाणं म्हणजे पंढरीची वारी. पंढरीच्या वारीमध्ये असं काय आहे? वारीमध्ये चालणं आहे, वारीमध्ये नाचणं आहे, वारीमध्ये बोलणं आहे, वारीमध्ये गाणं आहे, वारीमध्ये खेळणं आहे, वारीमध्ये कृत्य आहे, वारीमध्ये नीती आहे, त्या पाठीमाग भक्ती आहे, वारीमध्ये त्रास आहे, तरीही प्रवास आहे. आणि आपल्या प्रभूला भेटण्याचा जो ध्यास आहे, त्या ध्यासाची पूर्तता म्हणजे वारी आहे. वारकरी वर्षभर कशाचा ध्यास घेऊन जगलेला असतो? आपल्या पांडुरंगाला बघण्यासाठी, त्याचं श्रीमुख निहाळण्यासाठी, संतांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या चरणावर लोटांगण घालण्यासाठी जो ध्यास त्याच्या वर्षभर अंतःकरणामध्ये उदित होत असतो, त्या ध्यासाची पूर्तता हळूहळू आषाढी वारी जशी जवळ येते, त्या ध्यासाची पूर्तता होत जाते. आणि त्या पूर्ततेचं मूर्त रूप म्हणजे वारी आहे.